आपण फुलेश्वर मंदिर पाहून निघालो आणि तिथूनच जवळ असलेल्या कुमजाई माता मंदिरालाही भेट द्यायचं ठरवलं। हे तर ऐकून होतोच की कुमजाई मातेच्या मंदिरापासून भुलेश्वर दिसत नाही, मात्र तिथे गेल्यावर प्रत्यक्षामध्ये ते अनुभवलं। कारण की जसंही आपण कुमजाई माता मंदिराच्या हद्दीमध्ये प्रवेश करतो त्या क्षणी भुलेश्वर मंदिर डोंगराच्या पलीकडे लपलं जातं। हेही खरंच निसर्गाचं एक वैशिष्ट्यच मानायला हवं। भुलेश्वर मंदिरापासून फक्त 3 किलोमीटरवर कुमजाई मातेचं मंदिर आहे। ही कुमजाई माता म्हणजेच भुलेश्वराची पत्नी म्हणजेच पार्वती। तेव्हा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कुमजाई मातेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तेव्हा चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। भुलेश्वरापासून कुमजाई माता मंदिराकडे जायला पर्यायी 2 रस्ते आहेत। एक आहे 3 किलोमीटरचा जो कच्चा रस्ता आहे आणि एक आहे 5 किलोमीटरचा जो टेकवडे गावामार्गे जातो। तर टेकवडे मार्गे हिरव्यागार बहरलेल्या शेताच्या कडेने आपण थोड्याच वेळामध्ये कुमजाई मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश करतो। कुमजाई माता मंदिराच्या पूर्वेला भुलेश्वर असून पश्चिमेला ढवळगड किल्ला आहे। हे ठिकाण भुलेश्वरापासून 5 किलोमीटर अंतरावर, उरुळी कांचनपासून 14 किलोमीटर अंतरावर तर जेजुरीपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। कुमजाई माता मंदिराच्या पूर्वेला भुलेश्वर मंदिर असून पश्चिमेला ढवळगड किल्ला आहे। हे ठिकाण भुलेश्वरापासून 5 किलोमीटर अंतरावर, उरुळी कांचनपासून 14 किलोमीटर अंतरावर तर जेजुरीपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। मंदिराचा सभामंडप भला मोठा असून या मंदिरामध्ये शिव आणि शक्ती या दोघांचं स्थान असल्यामुळे मंदिराच्या सभामंडपामध्ये शंकराचं वाहन नंदी आणि देवीचं वाहन सिंह हे दोन्ही आपल्याला इथे पाहायला मिळतात। कुमजाई म्हणजेच पार्वती मातेचं मंदिर। मग या देवीला कुमजाई असंच नाव का पडलं? तर पार्वती मातेबरोबरच्या एका खेळामध्ये शिव हारले आणि खेळातील शर्तीनुसार ते कैलास पर्वत सोडून निघून गेले। त्यांच्या शोधात पार्वती माता भुलेश्वर इथे आल्या आणि त्यांनी भिल्लिणीचा वेश धारण केला होता। शिव त्यांच्या त्या रूपाला भुलले, मात्र पार्वती मातेचा मूळ हेतू आणि त्यांच्या स्वरूपाची जाण झाल्यावर शिव पार्वती मातेवर चिडले। त्यामुळे त्या हिरमुसल्या, कोमेजल्या आणि म्हणून कुमजाई असे या देवीला नाव प्राप्त झालं। मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर तिथे देवीची आरती सुरू होती। याला एक दैवी योगायोगच म्हणावा की आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये चक्क आरती करायला मिळाली। त्यामुळे मन प्रसन्न झालं आणि इथे आल्याचं सार्थक झालं। या मंदिरामध्ये स्वतः शिव पार्वती मातेला न्यायला आले आहेत। इथे शिव आणि शक्ती यांचं संभाषण चाललंय। शिवाय पार्वती माता या शिवावर रुसून इथे आल्यात, त्यामुळे त्यांना स्त्रीकडून नाही तर पुरुषाकडून मान हवाय आणि म्हणून मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही असं सांगतात। हे दुर्मिळ ठिकाण आहे जिथे शिव आणि शक्ती यांचं स्वयंभू रूपामध्ये भाविकांना दर्शन करता येतं।
मंदिराचा परिसर हा अत्यंत मोठा असून सुरुवातीलाच आपल्याला दीपमाळ पाहायला मिळते, तर मंदिराच्या बाजूला गणेश, विष्णू, हनुमान यांची मंदिरं असून छत्रपती शिवाजी महाराजांचीही अत्यंत सुंदर मूर्ती इथे पाहायला मिळते. भुलेश्वर मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला खूप साऱ्या मूर्तीचं खंडन झालेलं पाहायला मिळतं. तर तशाच ज्या मूर्ती आहेत त्या इथे पाहायला मिळतात. तर कदाचित तिथल्याच काही खंडित झालेल्या मूर्ती या इथे असतील. या मंदिरामध्ये आपला जो अनुभव होता ना, तो अतिशय सुंदर होता. तर इथे आपल्याला इथले भाविक तर भेटलेच, पण त्याचबरोबर इथले जे गुरव आहेत, विश्वास गुरव, त्यांनीही आपल्याला ह्या मंदिराबद्दल खूप छान माहिती दिली. तेव्हा त्यांच्याकडून ही माहिती आपण आणखीन समजावून घेऊया. इथे आपण कुमजाई माता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहोत आणि तिथे इथले जे गुरव आहेत, विश्वास गुरव, ते आपल्याला ह्या मंदिराबद्दल, ह्या देवीबद्दल, तिच्या हातामध्ये जी शस्त्र वगैरे आहेत, तेव्हा ह्या पूर्ण मंदिराबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती देतील. नमस्कार. मी कुमजाई माता मंदिराचा पुजारी विश्वास गुरव. या ठिकाणी आदिशक्ती कुमजाई माता देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी शिव आणि पार्वती स्वयंभू आहेत. शिव पार्वती एकत्र असणारी मंदिरं दुर्मिळ असतात. या दुर्मिळ आणि प्राचीन मंदिरापैकी जागृत देवस्थान असलेलं आपलं कुमजाई मातेचं मंदिर आहे. कुमजाई माता पार्वतीचा अवतार ही भुलेश्वराची अर्धांगिनी आहे. भुलेश्वराला भूल पाडून देवी या ठिकाणी प्रगट झाली. तर मंदिर बनवल्यानंतर मूर्तीला वरती स्थापना करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु जर कट केलं तर शिलाभंग होईल आणि देवीची मूर्ती कट होत नव्हती, म्हणून प्राणप्रतिष्ठापना करून परत देवीची वरती पण मूर्ती बसवलेली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी 2 मूर्ती आहेत आणि शिवलिंग पण आहे. अशी आख्यायिका आहे आपल्या देवीची की या ठिकाणी पार्वती देवी शिवापासून लुप्त होऊन या ठिकाणी प्रगट झालेली आहे आणि भुलेश्वरला भूल पाडली म्हणून ते भुलेश्वर. या मंदिराच्या पासून भुलेश्वर हे शिखरावरती आहे, उंचावर डोंगरावर, पण त्याचा कळस देखील आतून दिसत नाही. म्हणून पार्वती या ठिकाणी रुसून आली आणि भुलेश्वर तिला घ्यायला आले. या ठिकाणी पार्वती माता आणि शिवशंकर भुलेश्वर यांचं गुपित चालू आहे. गुपित म्हणजे काय की ब्रह्मज्ञानाविषयीची चर्चा चालू आहे का नाही. एकदा देवीने शिवांना प्रश्न विचारला की देवादिदेव तुम्ही महादेव आहात, तुम्ही कुठल्या देवाचं ध्यान करताय मला सांगा. तर शिवबाबा टाळाटाळ करायचे की नंतर सांगतो,
परत सांगेन. एक दिवशी देवीने हट्ट केला, रुसून बसली की मला तुम्ही सांगायलाच पाहिजे आज. म्हणून शिवाने तिला सांगायला चालू केलं. हिमालयात मनातला घेऊन गेले. प्रवासामधनं ते थकले आणि त्या ठिकाणी शिव या ब्रह्मज्ञानाची उकल करत होते. म्हणजे कोणत्या देवाचं ते देवादेव निराकार प्रभू परमात्मा आहे त्याचं ध्यान करतोय त्याची माहिती देत होते. आणि देवीला डुलका लागला, निद्रिस्त झाले. आणि मच्छिंद्रनाथाने माशाच्या पोटामध्ये तो उपदेश ऐकला. शिवांच्या लक्षात आलं की पार्वती देवी निद्रिस्त आहे, कोणतरी चोरून ऐकते. मग कोण ऐकतंय प्रगट व्हा म्हणून सांगितलं शिवानी, नाहीतर मी सर्वनाश करेल. तर भोले बाबांच्या त्या रागाचा मच्छिंद्रनाथाने हे केला, जन्म घेतला आणि सांगितलं की बाबा माझं चुकलंय, मी पार्वती देवीच्या स्वरात स्वर मिळून ही गोड कथा ऐकत होतो ब्रह्मज्ञानाची, तुम्ही मला माफ करा. नाही का, अनेक प्रकारे विनवण्या केल्या शिवाच्या. आणि तिथून नाथपंथ चालू झाला. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवे सार जोजविले. इथपर्यंत आला नाथपंथ. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पुढं वारकरी पंथाचा विस्तार केला. ही आख्यायिका आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. वारकऱ्यांचा मेन कोण आहे, मेन गुरु कोण आहे, आदिनाथ म्हणजे भगवान शिव. तर इथं शिव आणि पार्वती यांचे हितगुज चालले, ब्रह्मज्ञानाविषयी गप्पा चालल्यात, गोष्टी चालल्यात. आणि म्हणून ज्या ठिकाणी नवरा बायको एकत्र बोलत असतात त्या ठिकाणी दुसऱ्या स्त्रीला परत आतमध्ये प्रवेश नसतो. बरोबर. थोडं दुसऱ्या त्या स्त्रीला पण थोडंसं आवडत नाही की दुसरी स्त्री आत आली, नवऱ्याबरोबर गोष्टी चाललेल्या असल्या तर. तशीच या ठिकाणी फक्त या आध्यात्मिक आहे, सांसारिक नाही. इथं शिव आणि पार्वतीचं संभाषण चालू आहे. शिव समजायला आले की देवी झालं असं चल, जे झालं असेल ते झालं असेल, आता तू चल माझ्या बरोबर. ठीक आहे. मग या अशा प्रकारचं या ठिकाणी दिव्य शक्तीचं वास्तव्य आहे. शिव आणि पार्वतीचं असं वास्तव्य या ठिकाणी कुंजई मंदिरामध्ये आहे. आणि हे आपलं देवस्थान जे आहे ते जागृत देवस्थान आहे. देवीने अनेक लोकांची अनेक कामं केली. आता तुम्ही वर्मांचा वाचला, ऐकला आहे का नाही, ते सुद्धा भक्तिभावाने या ठिकाणी येतात. अनेक आपल्या गावातले ग्रामस्थ आहेत ते पण इथं उत्सवासाठी, रोजच्या जीवनामध्ये देखील कोणी कोणी दर्शन केल्याशिवाय रोजच्या कामाला सुरुवात करत नाही. गावातले पण टेकडी गावातले ग्रामस्थ, कोणाचं लग्न कार्य असेल, काही घरात पूजा असेल, पहिले देवीची पूजा करतात. देवीला साडी चोरी करून सवासणी घालतात. या ठिकाणी सवासणी जेवण म्हणजे 5 सुवासिनींना जेवण पुरणपोळीचं देवीला नैवेद्य असतं. असा सुवासिनीचा देवीचा मानपानाचा कार्यक्रम असतो. दोन्ही देवीला साडी चोरी मोठी करून 5 सुवासिनी जेवायला घालायच्या, असा देवीच्या उत्सवात. त्यानंतर या ठिकाणी गोंधळाचे कार्यक्रम होतात. गोंधळ सुद्धा या ठिकाणी घातला जातो. त्यानंतर लग्न कार्याचे कार्यक्रम होतात. आता वास्तव्य इतकं सुंदर झालं की परिसरामध्ये सगळं काही सोयीसुविधा उपलब्ध आहे. पूर्वीच्या काळी पायवाटा होत्या, बैलगाडीच्या वाटा होत्या. आता रस्ता, लाईट, पाणी सगळ्या सोयी झाल्यामुळं अतिशय सुकर आणि जागृत देवस्थान. आपली देवी नवसाला पावणारी. अच्छा, एखादा तुम्ही नवस केला की आई साहेब माझं असं असं काम होऊ दे, मी अशा असा उत्सव किंवा असं असे सेवा करेल, तर अनेकांची अनेक कामं ते तर अगदी शे नाही सांगत मी, लाखोच्या संख्येने इथं कामं झालेली आहेत लोकांची. आणि मोठे मोठे श्रीमंत व्यक्ती पण या ठिकाणाहून बाहेर गेले तर त्या नक्कीच देवीला परत येतात, विसरत नाही. आपल्या परिसरातले आमदार, खासदार या ठिकाणी येऊन देवीचा आशीर्वाद घेतात. नवरात्रामध्ये अतिशय मोठा उत्सव असतो. पहिल्या दिवशी घट बसवण्याचा कार्यक्रम असतो. त्यानंतर अखंड हरिनाम सप्ताह बसतो. 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन. 9व्या दिवशी परत काय की घट उठवायचा कार्यक्रम असतो देवीचा. 9व्या माळ्याला उपवास सोडायचा कार्यक्रम. आमच्या टेकवडे गावातील एकही व्यक्ती घरी उपवास सोडत नाही. सगळा स्वयंपाक घेऊन इथे येतात, देवीची पूजा करतात आणि त्यानंतर घट उठवायचा कार्यक्रम त्या दिवशी होतो. घट उठवल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी रात्रभर प्रत्येकाच्या घराकडून पालखी जाते देवीची गावामध्ये आणि दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत उत्सव साजरा केला जातो. आपली कुंजाई देवी ही नवसाला पावणारी जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी जर नवस केला तर तो नक्कीच पूर्ण होतो. इथं काही संसारिक अडचणी असतील तर देवीला निंबानी प्रसाद लावला जातो. या ठिकाणी उजवी साईड आहे देवीच्या मांडीला.
इथं हां आणि या ठिकाणी डावी साईड आहे. ओके. तर एखादा प्रश्न मनामध्ये घेऊन बसला आणि दोन्ही पुढे लिंबाच्या ठेवल्या तर डावी का उजवी पडेल असं पद्धतीने विचारलं जातं देवीला. उजवा दिलं तर यस म्हणून असतं, डावा दिला तर नो म्हणून असतं. मग ते प्रत्येकाला ॲक्सेप्ट असतं, ॲक्सेप्ट करतातच, भाविक ॲक्सेप्ट करतात आणि त्यांची ती कामं होतात. मग परत ते त्या जोशाने उत्साहाने देवीचं सेवन चालू करतात, सवासण वगैरे घालण्याचं काम करतात आणि अगदी या परिसरातील सगळे लोक भक्तिभावाने आपल्या देवीची पूजा अर्चा श्रद्धा विश्वासाने करीत असतात. देवी सुद्धा अनेकांची अनेक कामं पूर्ण करते. या ठिकाणी मी पुजारी म्हणून सेवा करतोय. धन्यवाद. धन्यवाद. दगडी आहे हां, हे दगडी आहे. आता ह्याला कलर वगैरे दिलाय. हां, पूर्वी काय आता कलर original कलर वगैरे नव्हता तुला. हे सगळं दगडी आहे. कोरीव काम आहे ना, भुलेश्वरचं काम आहे ना, तसं दगडी आहे. ही पाठीमागची तुमच्या भिंत, माझ्या पाठीमागची भिंत, हे सगळं दगडी आहे. दगडी. आणि दगडी आणि 4 फुटी भिंत जुन्या. त्याचं ओरिजिनल दगड बघायचं असेल तर इथं बघू शकतो आपण. कलर दिल्यामुळे ते लोक पावलं. हा ओरिजिनल दगड आहे बघा. हां, जरा इकडे स्वच्छ आहे, इकडे स्वच्छ. हा ओरिजिनल दगड आहे मंदिराचा. हा बघा, कलर नाही दिलेला. बरोबर. चालेल कलर. हां, या दगडामध्ये मंदिर आहे सगळं. हे कलर दिल्यामुळे वेगळा असेल. मग हे भुलेश्वरचेच असतील ना शिल्प? शिल्प हितली आहे. किती आहे? ही मंदिराच्या पूर्वी कसे मंदिराच्या आजूबाजूला अशी पडलेली होती, म्हणजे ठेवलेली. मग आता इकडं आउटसाईड होती, इकडं काय कोणी जास्त येणं जाणं नव्हतं. दुपारची भीती वाटायची इकडे. आता जर इकडं माणूस असं 2 किलोमीटर आसपास घर नाहीये कुठं. मग दुपारच्या वेळी उन्हाळा असला तर अगदी चिन्ह भीतीचं वातावरण होतं. आता सगळी रहदारी झाली आहे, रस्ता झालाय, लाईट झाली आहे, पाण्याची सोय आहे त्यामुळं. आणि ह्या मंदिराच्या कडेने ह्या सगळ्या मूर्ती होत्या. त्यातलं गणपतीची स्थापना केलेली आहे, भगवान महाविष्णूंची मूर्ती बालाजीची आहे, भैरवनाथाची मूर्ती आहे. अच्छा. ते तिथं गणपतीची स्थापना म्हणजे मंदिर सुरुवातीला. पुढं पण देवीचे रक्षक आहेत. ओके, ते रक्षक आहेत जे हां, पुढे ते झाडाखालीला मंदिर आहेत ते रक्षक. आणि ती छोटी मूर्ती आहे ती उत्सव मूर्ती आहे. जर गर्दी झाली मंदिरामध्ये तर नारळ आणि निवद बाहेरच्या बाजूला. हां, उत्सव मूर्ती असं आहे. या व्यतिरिक्त देवीची चांदीची 5 किलोची मूर्ती, उत्सव मूर्ती गावाची, आणि काही दागिने पण आहेत देवीच्या अंगावरती. कुमजाई देवीच्या पूर्व भागामध्ये जो डोंगर आहे त्याच्या पायथ्याला वडाचं मोठं झाड आहे. त्या ठिकाणी एक कुंड आहे, देवीच्या आंघोळीचं स्थान आहे ते. दरवर्षी नवरात्रामध्ये 9व्या माळ्याला नवरात्रीचा उपवास करतात भाविक भक्तजन सगळे, आहे ना, नवरात्रीचा उपवास धरतात ना, त्यावेळेस त्या कुंडामध्ये देवीला इथनं वाजत गाजत नेऊन आंघोळ घालतात आणि परत इकडं आंघोळीवर नेऊन पूजा आरती वगैरे होते, महाआरती होते आणि नंतर घट उठवायचा आणि उपवास सोडायचा कार्यक्रम केला जातो. ते कुंडाचं जे कनेक्शन आहे ते भुलेश्वरला आहे. भुलेश्वरचं जे टाकं आहे ते टाकं आणि कुमजाईचं टाकं ह्यांचं कनेक्शन इंटर आहे. इंटर्न आहे ते आम्ही स्वतः खात्री केलेली आहे. नंतर 3 वर्षातनं एक असा मुहूर्त येतो की त्या दिवशी भुलेश्वरच्या टाकं जे आहे पायथ्याला, त्या टाक्याचं एका रात्रीमध्ये पांढरं पाणी होतं, दुधासारखं पाणी होतं. त्यावेळेस ज्यावेळेस तिथं भुलेश्वरला दुधासारखं टाकं पाणी व्हायचं, ते पाणी अनेक देवी देवतांच्या विधी असतील त्यासाठी वापरलं जातं. साधू संत वगैरे कमंडलूमध्ये घेऊन जायचे भरून. त्या रात्री आपल्या टाक्याचं बी कुंडातलं पाणी पांढरं व्हायचं हे मला माहिती. हां, मग ते पाणी अनेक दैवी कार्यासाठी किंवा रिद्धिसिद्धी म्हणा, तुमचे भूताखिताचे प्रकार असतील ते मंत्रून पाणी ते उपयोगात, तर त्या प्रकाराला काशी अवतरली असं म्हणतात. काय म्हणतात? काशी विश्वेश्वर इथं अवतरित झाले. कुठं? भुलेश्वरला. ते कनेक्शन भुलेश्वरचं आणि आपल्या कुमजाईचं आहे. आणि कुमजाई ही भुलेश्वराची अर्धांगिनी आहे. बहीण भावाचं नातं नाही आहे, नवरा बायकोचं नातं आहे. कोणी कोणी भाविक म्हणतात की ते भुलेश्वरची बहीण, तसं बहीण नाही आहे. ही भुलेश्वराची अर्धांगिनी, महिषासूर मर्दिनी पार्वतीचा अवतार कुमजाई देवी.
आलं लक्षात. महिषासुराचा दैत्य माजला होता. त्यांनी ते रेड्याचं रूप घेऊन उत्मात चालवला होता. देवीने अवतार घेऊन त्याची मुंडी कापली. राक्षस होता बरोबर. महिषासूर. मग ती मूर्ती आपल्या इथं स्वयंभू आहे. मघाशी गुरव आणि इथले जे भाविक होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे जे भुलेश्वराचं जे टाकं आहे आणि त्याचबरोबर कोमजाई मातेच्या मंदिरासमोर जे वडाचं झाड आहे ते वडाच्या झाडाच्या इथे एक पाण्याचं टाकं आहे आणि ते दोन जे टाकी आहेत ना ते एकमेकाला इंटरनली कनेक्टेड आहेत. तर ते कसं आहे ते सगळं पाहण्यासाठी आपण आता त्या टाक्याकडे जाऊयात. सकाळी 8 वाजता हा 8 वाजता साधारण सगळी निघतो सकाळी 8 ते 12:30 पर्यंत. गारगोट्यासारखंच आहे मग. हा हे गार आता आता काय झालं की लोकांनी ते वेचून नेलं ना. हम्म. आता खूप गारगोटे होते. असले दगड होते. बापरे. शिवाची मंदिरं पाहायला मिळतात. मुलीच राहावं असं वाटतं. बापरे. किती मोठे मोठे उंच पारुंड आहेत झाडाला. अर्थात तपश्चर्या पण केली होती. पूर्वीच्या काळी बघा काही जसं होतं की लोक आहेत ना आपलीच लोक बघा जिथनं अंघोळ कसं वाटतं छान प्रसन्न वाटतं. पण त्यानंतर थोडंफार क्लायमेट फरक हे त्या टाकायचंच आहे. क्लायमेट कसं वाटतं एसी काय करताय तुमचा मला सांगा. हे ते कुंड जी भुलेश्वराच्या कुंडाच्या इथे कनेक्टेड आहे. आता ही फक्त तुम्हाला एवढंच कुंड दिसतं बरोबर. आता हे थोडंसं धूळ पडली ना ते पाणी खूप स्वच्छ आहे. ते राहू दे ना तुम्हाला सांगतो. हा. हे आता पावसामुळे किंवा कचऱ्यामुळे हे झालं हो वरच हो ना. हो. त्याला बरं का दादा त्याला अंडरग्राऊंड बघताय इकडं खाली. अरे बापरे. हा ह्या बाजूनी पाणी येते ते. हम्म. आलं का लक्ष. हे असते कनेक्शन. आलं का लक्ष. आणि तुम्ही त्या टाक्यामध्ये उतरले होते का भुलेश्वरच्या. नाही. ते उतरून बघायला पाहिलं तर असे चौकोनी कुंड 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 पुढे पुढे त्याचा अंत नाही लागला किती खोल येते किती अंडरग्राऊंड किती येते. हो का. कोणी जात नाही तिथं आतमध्ये. एक 2 कुंड लय जातो माणूस किती. आम्ही स्वतः 2-3 कुंड गेलेलो आहे. पलीकडे पुढं भीती वाटते सगळी अंधार आहे त्या डोंगरामध्ये. मग तुम्ही म्हटलं तर ते पांढरं पाणी झालं होतं हे दुधासारखं. पाणी हेच पाणी ते. ते हे इथेच झालं होतं. तिथं पण होतं. तिकडे पण तिथं झाल्यावर होतं. भुलेश्वराच्या इथे झाल्यावर इथे पण होतं. ती एक तिथी असते 3 तो अधिक वर्ष येतं ना कुठलं अधिक मास. अधिक मास येतो एका 3 वर्षांनी. हो. आपण भुलेश्वर मंदिराच्या इथे पाण्याचे एक टाकं पाहिलं तर इथे आल्यावर कळालं की भुलेश्वराचं टाकं आणि कुमजाई माता मंदिराच्या समोरचं पाण्याचं टाकं हे एकमेकांशी अंतर्गतरित्या जोडलेले आहेत. ही एक आणखीनच अद्भुत गोष्ट आहे जी विज्ञानालाही विचार करायला भाग पाडते. आता तर उन्हाळ्याचं जर का तुम्ही डबा घेऊन आले ना पाणी असेल कुठलं असेल सांगा मला कुठून आलंय पाणी. आपण सोडलं तर इथं कोणी हाय का शीट पाखरू पण नाही. हा तरी आहे. आणि हे पूर्वीच्या काळी झरे असे व्हायचे
मग असं हे पाणी बघा वाहतंय ना, वाहते असं व्हायचं पाणी सगळीकडनं. आता थोडंसं कमी 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 होत चालली. हे जे दगडी दिसतात ना काही, आता दिसतंय बघ बुलेश्वर. बरोबर दोघांच्या मध्ये तो डोंगर आलाय. हा बरोबर. म्हणजे ती लपलीच आहे देवी. लपली, हा लपली. मला शोधा, मी रुसले हा. रुसले. मंदिरामध्ये आल्यावर देवीचे भक्त श्री घनश्याम वर्मा आणि रुपेश वर्मा हे दोघे तिथे भेटले. त्यांच्याशी बोलल्यावर त्यांच्या अनुभवातून देवीच्या महात्म्याबद्दल आणखीनच मनात खात्री पटली आणि हा त्यांचा अनुभव आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. त्याने सोन्या चांदीचे दुकान हल्ली तर भांडवल लागतो. त्यावेळी देवीने शून्य म्हणजे काहीच नसताना सोन्या चांदी दुकान टाकलं उडी खांच्याला. जसं टाकलं त्या दिवसापासून मला गिऱ्हाईक चालू आहे. म्हणजे बिगर भांडवलाने मी दुकानदारी करून आज रोजी माझ्याकडं माझी दोन्ही मोठं मुलं आहेत. दोन्ही दुकानदारी मोठी माझी, 20 एकर शेती आहे, सगळं परिवार मोठा आहे, नातू आहे नाती आहे सगळे, आणि भरपूर इस्टेट कमवली मला देवीने दिली. देवीचा सगळा देवीने तुम्हाला हे आशीर्वाद म्हणायचा देवीने की 75 पासनं तुम्ही एवढं तुमचं म्हणजे देवीच्या ह्याच्यावरच तुम्ही दुकान वगैरे सगळं टाकलं म्हणायचं आणि नाही का? दर आठवड्याला आम्ही अभिषेक करतो, पूजा आज अच्छा. 2 तास, आणि रोज संध्याकाळी येऊन देवाबती लावायचे, दर्शन करून हे द्यायचं. तुम्ही करता. हा, त्यामुळं आमची दुकानदारी पूर्ण दिवसभर गिऱ्हाईक आणि असते. वर्षभरातून 2दा भंडारा चैती पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा. चैती पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेला पौर्णिमा होम असतो इथं चांगला. अच्छा. होम, 1000 लोकांचं जेवण, बापरे. गोड जिलेबी, बुंदी, पुरी, भाजी, मसाला भात सगळं पोट भरून, आणि ते लोक सगळं जेवल्यानंतर आम्ही परिवार जेवतो. हो. देवी सगळं देवीचे आहे, आपलं काय बरोबर. नाही. देवी करून देते आपल्याला. देवी तर सगळ्यांची आहे. बरोबर आहे. मला देवीने दर्शन दिलेलं आहे. काय बोलता? हां, कसं साक्षात्कार झाला तुम्हाला तो? डोंगरमध्ये मी गाडीवर येत होतो, हा. देवीने मला दर्शन वगैरे, तू चल मी तुझ्या माग आहे म्हणून. 77 साली मग मी दुकान टाकलेलं आहे. मी दुकान टाकायच्या अगोदर देवीने दर्शन दिलं, मग मी उरळीत दुकान मिळालं मला. अरे बापरे. हां, त्यावेळेस मी पायी यायचो, सायकल यायचो, काय नव्हतं माझ्याकडं. ऊन दगडी सगळे, सायकल पंक्चर व्हायची, पाय जायचं, आणि दर्शन केल्याशिवाय जेवायचं नाही. 3 वाजणार 4 वाजणार दुपारचे, पण दर्शन करून जाणार. पण देवीने दर्शन दिल्यानंतर माझं सगळं चांगलं झालं. देवीवर तुमची पण श्रद्धा तेवढी होती खूप आणि खूप माझी देवीने- देवीचे बाबा. हो. आता आपण दादांशी हां, बोलू. बोल बेटा. थँक्यू. ओके. आणि देवीला 6 हात आणि 6 हातामध्ये 6 शस्त्र आहेत. हो, शस्त्र आहे, शस्त्र आहे. देवी म्हणती हे माझं सोन्याचं डोंगर आहे, तुला जेवढं उचलता येईल तू तेवढं उचलून घेऊन जा, तुला काय अडचण येणार नाही, काय नाही. तुमचं सायाळ प्राणी आहे, सगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, पण आजपर्यंत आम्हाला कुणाला बी कशाचा त्रास नाही, काय नाही. आम्ही रात्री 2-2 वाजता बी इथं 2 व्हीलरवर, पहिले आम्ही 2 व्हीलरवर येतो, पैसा जमला त्या 2 व्हीलरवर इथं मंदिरला रात्री 2 वाजता बरी यायचं, हजेरी लावून जायचं, सुट्टी द्यायची नाही, तुम्ही पाया पडून की दुसऱ्या दिवशीचं आपलं 8 दिवसात एकदा अभिषेक करतो, आम्हाला 2-3 तास लागतात, आणि रोजचे आम्ही संध्याकाळी पाया पडतो. सगळे हीच दिलेलं. आज आमचे उमेकांच्या मध्ये पप्पा आले, गाव लोकांचे, आम्ही त्या गावामध्ये स्थायिक झालो. आज आमची दुसरी पिढी उमेकांच्या मध्ये. आजपर्यंत कुणी आम्हाला केसाला धक्का नाही, कुणी बोलही दाखवलं नाही की तू आम्हाला फसवले काय. ट्रस्ट म्हणून आज सगळे लोक ट्रस्ट म्हणून आपल्याकडे सगळे इथं व्यापार चालतो. तुमच्या दुकानाचं नाव काय? जीजी सराव, जीजी सराफ, मुरळी कांचनमध्ये. राम मंदिरच्या तिथं. हो का? अशा प्रकारचं सुंदर आपलं हे तीर्थक्षेत्र आहे. जरूर ज्याला आवडेल त्यांनी, टेकवडी हे ऑक्सिजन व्हिलेज आहे, आणि या परिसरामधून शहरातून लोक आपली मोकळ्या हवेसाठी इकडे येतात. तर या परिसरामध्ये जाताना अवश्य कुमजाई मातेचं दर्शन करावं आणि आशीर्वाद घ्यावा. धन्यवाद.
या ठिकाणाची आणखीन एक विशेष बाब म्हणजे अतिशय अल्प दरामध्ये इथे लग्न समारंभासाठी किंवा इतर कार्यक्रमांसाठी हॉल उपलब्ध आहे आणि त्यासाठी त्यांनी संबंधित व्यक्तीचा इथे नंबरही दिलेला आहे. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुमजाई या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती पाहिली. इथलं स्थापत्य असेल, इथलं महात्म्य असेल, संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेतली. तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयातच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.